भाषा आहे. अजून 2 कारणं सांगतो. मुक्ताई म्हणजे मुक्त करणारी आई. म्हणजे ऐका नाही महाराज, मुक्त करणारी आई आहे महाराज ती मुक्ताबाई. मुक्ताबाई नाम त्रिभुवन पावनी. मुक्ताबाई नाम त्रिभुवन पावनी. मुक्ताबाई नाम त्रिभुवन पावनी. त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची, तिन्ही देवांची आई आहे. नामदेव, ज्ञानदेव आणि चांगल्या देवांची तिघांची आई आहे. ती मुक्त करणारी आई आहे. आपली आई बद्ध आहे. आपली आई कशी आहे? बद्ध आहे. कारण लावणिया माया संसारी गोविती अंतकाळी होती पाठ मोरी. आपली आई शिकवत नाही का? आपली आई शिकवते. मन ए फार ऍपल म्हणणं, मन बे फार बॅट म्हणणं रे, टपऱ्या म्हणणं, सी फार कॅट म्हणणं का त्या बापासारखा ढोरं व्हायचं. बाप तर गेला ढोरं. काय अवस्था बाबा, बापच कावतात बा. हे पण एक लक्षात ठेवा, जगात सगळ्यात मोठं तीर्थ जर कोण असेल तर आई आहे. मला एक सांगा, 9 महिने 9 दिवस बाळाला कोण वागवते? आई. आईचा त्याग इतका मोठा आहे की तिच्यासाठी आपल्या शरीराची चांबडी काढून चपला जरी शिवल्या तर आईच्या उपकाराची परतफेड होत नाही. नाही होत परतफेड. डॉक्टर म्हणते हालचाल करू नका, करत नाही. कोणासाठी? बाळासाठी. बाई आंबट चिंबट खाऊ नका, खात नाही हो माय. कोणासाठी? तिने खाव वाटत नसेल काय, खात नाही. कोणासाठी? बाळासाठी. पण जेव्हा बाळणपणचा वेळ येते ना, जगात सगळ्यात मोठं दुःख बाळणपणाचं आहे. ती ढोरासारखी ओरडते, ती ढोरासारखी ओरडते. आणि त्या ओरडण्यामध्ये त्या रक्ताच्या थारोळ्यात त्या मुलाचा जन्म होते. अरे ढोरासारखी ओरडणारी आई रक्ताच्या थारोळ्यातल्या त्या मुलाचं रडणं पाहून गतकन हसते. बाय मुलगा झालं मले. मी तर म्हणतो तुम्ही हॅपी बर्थडे कधीच साजरा करू नका. मायच्या पाया लागा, झाला तुमचा हॅपी बर्थडे साजरा. कशी असे नका करू. काही जणांवर चूल लावलं. विठ्ठल विठ्ठल तर म्हणतच नाही, फक्त अर्जुन लावला, टाळी वाजवत नाही. अरे टाळी वाजवा मोठा ना. तो आपल्या आईचा गौरव आहे. आपल्या आईचा गौरव आहे. जेव्हा रक्ताच्या थोड्यात आपला जन्म झाला, आपण बोंबलत होतो, ती आई रडताना सुद्धा हसली. म्हणून हॅपी बर्थडे करा, काही हरकत नाही. खर्च करा काय म्हणून काही हरकत नाही. पण मायच्या पाया लागा, नाही तर हॅपी बर्थडे ठो फू करता आणि माझ्या घराच्या बाहेर काढून देता. तुमचा काय हॅपी बर्थडे होईल? जगात सगळ्यात मोठी देवता आहे, पण तरीही ती बद्ध आहे. बरं मला सांगा, तिलाही अपेक्षा नाही. कधीतरी म्हटलं का त्यानं, मग माय बापाला हाकलून जरी दिलं त्यानं शाप दिला का बाबा? नाही. काय म्हणतात, बाबू तू कुटुंब सुखी राह,
बाबा तू येईल मांडवावर जाऊ, काही हरकत नाही, आम्ही कुठेही राहू, कुठेही खाऊ, पण मायबाप शाप देत नाहीत महाराज, श्राप देत नाही आपल्या मुलाले. हा, त्यांचं अंतकरण दुखलं तर शाप लागते महाराज. मग मेल्यावर होतात, मेल्यावरती रडत कशाला, उगीच ताण नको देऊ कशाला, नको देखावा दाखवू जगाला, नाही खर्चला रुपया दुधाला, नाही खर्चला रुपया दुधाला. हरी मी तुला पाहून डोळे लागले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले. आई एवढा मोठा त्याग करते तरी शाळेत त्याचं नाव आहे काय, आईचं नाव आहे का मुलाच्या माग? मला सांगा, 9 महिने 9 दिवस वागवते आई, टोले घेते आई, जन्म देते आई, काय आणि फेरे वाटते कोण? बाप. काय म्हणते? तुझे कुठे झाला त्या कुठून ढगा तुले कुठे झाल्या? बाप म्हणजे मध्ये पोरग झालं. शाळेत नाव टाकताना कोणाच्या नावानं टाकतात? बापाच्या नावानं. 3 मुलाचं शाळेत नाव टाकलं बापाच्या नावानं. आईनं कधीतरी असं म्हटलं काय, हे 4थं माझ्या नावानं टाका? नाही ना, कारण अनपेक्षा आहे. आईच्या मध्ये मनामध्ये कोणतीच प्रकारची अपेक्षा नाही. ती आई जरी एवढी श्रेष्ठ आहे तर माझी मुक्त या बंगाले नाव कसं देईन? दुसरा मुद्दा, जिथं समाधी भाषा जाते तिथं समाधी अवस्थेमध्ये देहस्थिती जाऊन ब्रह्मस्थिती प्राप्त होते. येशां ब्राह्मी स्थिती पार्थ नैव प्राप्त विमुच्यते, स्थित्वा शांच कालेपि ब्रह्म निर्माण मृच्यते. देहस्थितीतून ब्रह्मपदावर गेल्यावर 2 अवस्था खंडित होतात. कोणत्या? एक अहमध्यास आणि एक ममध्यास. अहम म्हणजे मी आणि मम म्हणजे माझं. मी आणि मीज माझं विसरल्या जाते, त्याला संन्यासी म्हणतात, त्याला समाधी म्हणतात. अर्जुना, मी आणि माझी ऐशी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तोची संन्यासी जाण निरंतर. अर्थात मी आणि माझं समाधीत गेल्यानंतर विसरते, आणि मी म्हणजे मी अभंग लिहिला आणि माझा म्हणजे माझा अभंग आहे, ह्या दोन्ही गोष्टी लुप्त झाल्या म्हणून अभंगाला नाव नाही.